विद्यार्थी मित्रांनो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या प्रकारांतर्गत आपल्याला 5 मार्कांचा एक प्रश्न असतो. 6व्या प्रश्नामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल असे दोन्ही ऑप्शन दिलेले असतात. त्यापैकी एक सोडवणे आपल्याला बंधनकारक असते. व्हर्बल म्हणजे शाब्दिक स्वरूपात असलेली माहिती, म्हणजे ती पॅरेग्राफच्या स्वरूपात असते. तर नॉन व्हर्बल म्हणजे आकृतिबंधाच्या स्वरूपात असणारी माहिती. यामध्ये ट्री डायग्राम, टॅब्युलर फॉर्मॅट, वेब डायग्राम, फ्लो चार्ट इत्यादी सारखे प्रकार येतात. आज आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल या प्रकारातील एक उपप्रकार टॅब्युलर फॉर्मॅट पाहणार आहोत. टॅब्युलर फॉर्मॅट म्हणजे पॅरेग्राफ स्वरूपात दिलेली माहिती टेबल फॉर्मॅटमध्ये तक्त्याच्या स्वरूपात रूपांतरित करणे. यासाठीचा पॅरेग्राफ आपल्याला पेपरमध्ये दिलेला असतो. त्याच्यासाठी तक्ता, त्याचे कॉलम, माहिती भरण्यासाठीचे मुद्दे, पॉईंट्स दिलेले असतात. दिलेला पॅरेग्राफ वाचून त्यातली माहिती अचूकपणे मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्या तक्त्यामध्ये भरायची असते. हा तक्ता भरत असताना दिलेल्याप्रमाणे आखून घेणे, मुद्दे व्यवस्थित लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य ती माहिती भरणे हे आवश्यक आहे. लिहित असताना स्पेलिंग मिस्टेक्स करू नयेत. स्वच्छ, सुबक, सुंदर अक्षरामध्ये लिहावे. पट्टीचा वापर करून आकर्षक दिसेल अशा पद्धतीने लिहावे. आता आपण एक उदाहरण पाहू. इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे. क्वेश्चन असा आहे, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द टेबल बाय पुटिंग इन करेक्ट इन्फॉर्मेशन. पॅरेग्राफ वाचून तक्त्यामध्ये योग्य ती माहिती भरावी. परीक्षेच्या वेळेत आपल्याला वेळेचं नियोजन करायचं असतं आणि काही सोप्या प्रश्नांसाठी फार जास्त वेळ घालवता कामा नये. अशा वेळी आपण अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना पॅरेग्राफ वाचण्यापूर्वी दिलेला टेबल आधी वाचायचा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की पॅरेग्राफ वाचत असताना आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे. आता इथे जो टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये क्लूज दिलेले आहेत आणि इन्फॉर्मेशन या सदराखाली 2 मुख्य नावं देऊन त्याची माहिती आपल्याला भरायची क्लूजच्या आधारे. पहा इथे क्लूज काय आहेत, एरिया, कॅपिटल, लँग्वेज, रिव्हर्स, क्रॉप्स, मेजर सिटीज. आता ह्यांचे अर्थ काय आहेत, तर एरिया म्हणजे क्षेत्रफळ किती आहे, कॅपिटल राजधानी, लँग्वेज भाषा, रिव्हर्स नद्या, क्रॉप्स पिके, मेजर सिटीज महत्त्वाची किंवा मुख्य अशी शहरे. आता हे मुद्दे वाचल्यावरच तुमच्या लक्षात आलं असेल की भूगोलाच्या अभ्यासातनं आपल्याला आता हे कळालेलं असतं की हे सगळे मुद्दे कुठे येतात, तर एखाद्या प्रदेशाच्या शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या अभ्यासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजेच आपल्याला त्याच्याशी रिलेटेड असं काहीतरी ह्या पॅरेग्राफमध्ये असणार आहे. हे आणखीन क्लिअर होण्यासाठी आपण जेव्हा चार्टमध्ये पुढे बघतो तेव्हा आपल्याला 2 नावं दिलेली दिसत आहेत, महाराष्ट्र अँड कर्नाटक. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या या क्लूजच्या आधारे आपल्याला माहितीचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. तर आता आपण पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करूया. आणि पॅरेग्राफ वाचत असताना आपल्याला जिथे जिथे मुद्दे सापडतील तिथे तिथे आपण अंडरलाईन करत जायचं आहे, म्हणजे आपल्याला कंपेअर करून पुन्हा एकदा व्हेरीफाय करून मग लिहिता येईल. द एरिया ऑफ महाराष्ट्र इज 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. द रिजनल लँग्वेज इज मराठी. There are a number of big and small rivers like Godavari, Krishna, Bhima, Koyna, etc. flowing in Maharashtra. Jawar, bajra and sugarcane are the main crops of this state. Mumbai, Nagpur, Aurangabad, Nasik are the major cities of Maharashtra. Karnataka is the neighboring state of Maharashtra, the area of which is 1,19,791 square kilometer. Bangalore is the capital city of this state, while Kannada is the regional language. The Tungabhadra and the Kaveri are 2 main rivers, while important crops are jawar, tea and rubber.
Mangalore, Hubli, Dharwad and Mysore are the major cities of Karnataka. पहा, आता आपण वाचत असतानाच क्लूजचे शब्द जिथे जिथे आले त्याला अंडरलाईन केलं. एरिया, कॅपिटल, लँग्वेज, रिव्हर्स, क्रॉप्स, मेजर सिटीज. आता आपल्याला काय करायचं आहे की टेबलमध्ये ही इन्फॉर्मेशन भरत असताना ह्या इन्फॉर्मेशनची राज्य कोणती आहेत, महाराष्ट्र आणि कर्नाटका, याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या कॉलममध्ये ती माहिती आपल्याला भरायची. आता पहिल्यांदा जिथे आपल्याला एरिया हा शब्द सापडला त्याचं रिलेशन कोणाशी आहे, एरिया ऑफ महाराष्ट्र. मग ते किती आहे ते आपण महाराष्ट्राच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. एरियाच्या समोर 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. हे स्क्वेअर किलोमीटर विसरायचं नाही, कारण जर तुम्ही नुसतंच 3,07,713 एवढं लिहिलं तर त्याला एकक नसल्यामुळे ते उत्तर बरोबर नसणार आहे. आता या पॅरेग्राफमध्ये फक्त एरिया किंवा फक्त कॅपिटल असं मुद्द्यांप्रमाणे लिहिलेलं नसून महाराष्ट्राची माहिती आधी सांगितली आहे आणि कर्नाटकाची नंतर. त्यामुळे आपण काय करूया, त्याचप्रमाणे कॉलममध्ये माहिती भरताना सुद्धा महाराष्ट्राची माहिती सगळी आपण भरून घेऊया. एरियाच्या नंतर आपल्याला सापडला आहे शब्द क्लूमधला कॅपिटल. आता हे कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र कोणती आहे, मुंबई. तर ती येईल इथे कॅपिटलच्या समोर महाराष्ट्राच्या कॉलममध्ये मुंबई. त्यानंतर आहे रिजनल लँग्वेज. रिजनल लँग्वेजेस मराठी. हे महाराष्ट्र संदर्भातच चालू आहे त्यामुळे हे आपण महाराष्ट्राच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. लँग्वेजच्या समोर मराठी. देर आर अ नंबर ऑफ बिग अँड स्मॉल रिव्हर्स. म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये अनेक लहान मोठ्या नद्या आहेत आणि मग लाईक असं म्हणून एक्झाम्पल सांगितले, त्याच्यामध्ये नद्यांची नावं सांगितली आहेत बघा. गोदावरी, कृष्णा, भीमा, कोयना. ही नावं आपण महाराष्ट्राच्या कॉलममध्ये रिव्हर्सच्या समोर लिहिणार आहोत. गोदावरी, कृष्णा, भीमा, कोयना. त्यानंतरचा मुद्दा आहे क्रॉप्स आणि तो लगेचच तिथे पुढे सांगितला आहे. जवार, बाजरा अँड शुगरकेन आर द मेन क्रॉप्स ऑफ दिस स्टेट. हे दिस स्टेट कोणाबद्दल चाललं आहे, तर महाराष्ट्राबद्दलच चाललं आहे. अजूनही पॅरेग्राफमध्ये सगळी सुरुवातीची माहिती महाराष्ट्राबद्दल आहे. कर्नाटकाचा उल्लेख आल्यानंतर त्याच्या पुढे कर्नाटकाची माहिती. त्याच्यामुळे हे जे क्रॉप्स सांगितलेले आहेत हे महाराष्ट्रातले आहेत. जवार, बाजरा अँड शुगरकेन. तर हे महाराष्ट्राच्या कॉलममध्ये क्रॉप्सच्या समोर येतील. आणि मग एक शेवटचा मुद्दा राहतो मेजर सिटीज आणि ते पण सांगितलेले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक आर द मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र असं म्हणलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या मेजर सिटीज आहेत त्या आपण महाराष्ट्राच्या कॉलममध्ये मेजर सिटीच्या समोर लिहिणार आहोत. आता इथून पुढे कर्नाटकाची माहिती सुरू होते. टेबलमध्ये आपली महाराष्ट्राची माहिती भरून झाली. याच्यानंतर कर्नाटका इज द नेबरिंग स्टेट ऑफ महाराष्ट्र द एरिया ऑफ विच इज. ज्याचा की एरिया आहे. कर्नाटका ही एक महाराष्ट्राचं शेजारी राज्य आहे आणि त्याचा एरिया आहे 1,19,791 स्क्वेअर किलोमीटर. हे विसरायचं नाही. बँगलोर इज द कॅपिटल सिटी. कॅपिटलमध्ये कर्नाटकाच्या समोर बँगलोर हा शब्द येणार, या शहराचं नाव येणार. आणि त्याच वाक्यामध्ये पुढे कंटिन्यू म्हणलं आहे. रिजनल लँग्वेज कोणती सांगितली आहे, कन्नड. तर ती लँग्वेजच्या समोर कर्नाटकाच्या कॉलममध्ये कन्नड येणार. त्यानंतर तुंगभद्रा अँड कावेरी आर टू मेन रिव्हर्स. आता रिव्हर्स या मुद्द्यामध्ये इथे दोन नावं येणार, तुंगभद्रा आणि कावेरी. व्हाईल इम्पॉर्टंट क्रॉप्स आर जवार, टी अँड रबर. म्हणजे इथली महत्त्वाची पिके काय आहेत, जवार, टी आणि रबर. कुठे आहे, कर्नाटकामध्ये. म्हणजे कर्नाटकाच्या कॉलममध्ये आपल्याला क्रॉप्सच्या समोर जवार, टी आणि रबर लिहायचं आहे. आणि एक शेवटचा मुद्दा, मँगलोर, हुबळी, धारवाड अँड मैसूर आर द मेजर सिटीज ऑफ कर्नाटका. कर्नाटकातली मेजर सिटीची नावं इथे आहेत. ती कर्नाटकाच्या कॉलममध्ये मेजर सिटीच्या समोर आपल्याला लिहायचं आहे. अशा पद्धतीने ही माहिती शोधून झाली की एकदा फक्त ती पटपट चेक करायची की आपण ज्या कॉलममध्ये ज्या राज्याविषयी जी माहिती लिहिली आहे ती बरोबर लिहिली आहे का. आणि मग फेअर आपण ते
लिहून टाकायचं आहे पेपरमध्ये. टेबल आखताना पट्टीचा वापर करायचा, लिहित असताना खाडाखोड होऊ द्यायची नाही. आणि त्यासाठीच आपण हे कच्चं काम आधी करायचं आणि मग फेअर लिहायचं. आणि हे असं सगळं व्यवस्थित लिहिलं की आपले 5 मार्क पक्के. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF फाईलची लिंक सापडेल. त्यातून आपण हे एक्झाम्पल वहीमध्ये लिहायचे आहे. आणि अजून एक एक्झाम्पल आपण आता पाहणार आहोत, तेही लिहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक क्वेश्चन दिलेला असेल, जो क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. आता ह्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सगळी माहिती मिक्स झाली आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या पॅरेग्राफमध्ये जशी आधी सगळी महाराष्ट्राची आणि कर्नाटकाची सगळी नंतर होती, तसं न होता याच्यामध्ये 2 ज्या घटकांची माहिती आपल्याला वेगळी करायची ती सगळी मिक्स झाली आणि आपल्याला पॉईंट वाईज ती शोधून काढायची आहे. क्वेश्चन काय आहे? रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अबाउट मिस्टर पाटील अँड मिस्टर कुलकर्णी अँड कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. आता टेबल पाहूया. ह्या टेबलमध्ये मुद्दे दिलेले आहेत आणि पुढचे जे 2 कॉलम आहेत ते मिस्टर पाटील आणि मिस्टर कुलकर्णी या नावाने आहेत. आता मिस्टर पाटील आणि मिस्टर कुलकर्णी यांच्या संदर्भात आपल्याला कोणती माहिती शोधायची आहे? तर पॉईंटप्रमाणे एज म्हणजे वय, क्वालिफिकेशन शिक्षण, प्रोफेशन व्यवसाय, नेचर स्वभाव, हॉबीज छंद, फॅमिली कुटुंब, नेटिव्ह प्लेस मूळ गाव. मूळ गाव म्हणजे आपण राहतो ते गाव नव्हे, आपलं जे मूळ गाव असतं. तुम्ही पालकांच्या बोलण्यामध्ये ऐकलं असेल, आम्ही या गावचे आहोत, आम्ही त्या गावचे आहोत. तर ते जे गाव सांगितलं जातं ते म्हणजे मूळ गाव, त्यालाच आपण नेटिव्ह प्लेस असं म्हणतो. तर पॅरेग्राफ वाचताना आपण हे मुद्दे आल्यानंतर त्याला अंडरलाईन करत जाणार आहोत. Mr. Patil and Mr. Kulkarni are good neighbors of each other in spite of the fact that they are different from each other in some aspects. Mr. Patil is 37 years old, whereas Mr. Kulkarni is slightly older, as he is of 45 years. Mr. Patil has done his MA B.Ed and he is in teaching profession. Mr. Kulkarni is a medical practitioner as he has completed his MBBS. Both the neighbors are kind, but Mr. Patil is social and Mr. Kulkarni is helpful. Mr. Patil has the hobby of playing chess, but Mr. Kulkarni likes gardening. Mr. Patil's family has 4 members, whereas Mr. Kulkarni has 5 members in his family. Mr. Patil has come from Jalgaon as it is his native place. Mr. Kulkarni's native place is Satara. In spite of their differences, they are able to adjust with each other very well. पॅरेग्राफ वाचत असताना आपण मुद्दे जेव्हा शोधले तेव्हा आहे तसे त्याच शब्दामध्ये आपल्याला फक्त 4च मुद्दे सापडले. प्रोफेशन, हॉबीज, फॅमिली आणि नेटिव्ह प्लेस. मग राहिले कोणते? तर एज राहिलं, क्वालिफिकेशन राहिलं आणि नेचर. हे शब्द आहे तसे आपल्याला पॅरेग्राफमध्ये सापडले नाही, पण आपल्याला त्याचा अर्थ माहिती आहे. एज म्हणजे वय, क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण आणि नेचर म्हणजे स्वभाव. तर या मुद्द्यांच्या आधारे आपण माहिती शोधायची आहे. एज वय हे साधारणपणे इयर्समध्ये वर्षामध्ये सांगितलं जातं आणि आपण लहानपणापासून शिकलो की हाऊ ओल्ड आर यू, आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड असं आपण सांगतो. म्हणजे ओल्ड हा शब्द आला की आपल्या लक्षात येतं इयर्स ओल्ड म्हणलं की हे वयासंदर्भात काहीतरी आहे. आणि असं कुठे आलं आहे तर 37 इयर्स ओल्ड. आता हे कोणाबाबतीत आहे तर मिस्टर पाटील इज 37 इयर्स ओल्ड. म्हणून मिस्टर पाटील यांच्यासमोर एजमध्ये आपण 37 इयर्स असं लिहायचं. नुसतं 37 लिहायचं नाही. 37 काय डेज मंथ्स असं तर असू शकत नाही ना. तर आपण इयर्स हे दिलेलं एकक तिथे लिहायचं आहे. मिस्टर कुलकर्णींचं वय कुठे सांगितलं आहे तर मिस्टर कुलकर्णी स्लाइटली ओल्डर ॲज ही इज अ 45 इयर्स. या 45 हे मिस्टर कुलकर्णी यांचं एज आहे, ते त्यांच्यासमोर एजमध्ये लिहायचं आहे. आता क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण. शिक्षण हे 10वी 12वी
त्याच्यानंतरच्या काही डिग्रीज असतात आपल्याला माहिती आहे, BA MA. तर या पॅरेग्राफमध्ये आपल्याला अशा 2 शैक्षणिक गोष्टींची डिग्री सापडते, ती म्हणजे MA BEd आणि MBBS. हे तुम्हाला माहिती आहे की हे शिक्षण आहे, पदवी आहेत या. तर हे कुठलं कोणाचं हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मिस्टर पाटील हॅज डन हिज MA BEd, म्हणजे मिस्टर पाटील ह्यांचं क्वालिफिकेशन आहे MA BEd, तर ते त्यांच्या समोर लिहायचं आहे. आणि मिस्टर कुलकर्णी इज अ मेडिकल प्रॅक्टिशनर ॲज ही हॅज कम्प्लिटेड हिज MBBS. मग मिस्टर कुलकर्णी यांच्यासमोर क्वालिफिकेशनमध्ये आपण MBBS लिहिणार आहोत. पुढचा मुद्दा प्रोफेशनचा आहे. प्रोफेशन हा मुद्दा आपल्याला सापडला आहे. तर तो मिस्टर पाटील यांच्यासमोर आहे. मिस्टर पाटील हॅज डन हिज MA BEd अँड ही इज इन टीचिंग प्रोफेशन. टीचिंग प्रोफेशन म्हणजे काय, तर शिकवण्याचा व्यवसाय करतात. शिकवण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती म्हणजे कोण, तर टीचर. तर आपण मिस्टर पाटील यांच्यासमोर प्रोफेशनमध्ये टीचर असं लिहिणार आहोत, किंवा तुम्ही टीचिंग प्रोफेशन असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. मिस्टर कुलकर्णी इज अ मेडिकल प्रॅक्टिशनर ॲज ही हॅज कम्प्लिटेड हिज MBBS. म्हणजे ते मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, त्यांचं प्रोफेशन. मिस्टर कुलकर्णी यांच्या कॉलममध्ये प्रोफेशनच्या समोर आपण मेडिकल प्रॅक्टिशनर असं लिहिणार आहोत. आता नेचर हा मुद्दा आपल्याला पॅरेग्राफमध्ये आहे तसा सापडत नाही. पण नेचर म्हणजे काय, तर स्वभाव, व्यक्तीचा स्वभाव कसा असतो. तर हे कुठे आहे, तर बोथ द नेबर्स आर काइंड बट मिस्टर पाटील इज सोशल अँड मिस्टर कुलकर्णी इज हेल्पफुल. या वाक्यामध्ये आपल्याला त्यांचं नेचर सापडतं. काइंड म्हणजे दयाळू आहेत. आता काइंड कोण आहे, बोथ द नेबर्स आर काइंड. बोथ म्हणजे दोघेही शेजारी काइंड आहेत. बट मिस्टर पाटील इज सोशल. दयाळूपणासोबतच मिस्टर पाटील ह्यांच्यामध्ये सामाजिकपणा, सोशल हा एक गुण आहे. आणि मिस्टर कुलकर्णी इज हेल्पफुल म्हणजे ते हेल्पफुल पण आहेत. तर दोघांच्याही समोर काइंड हा शब्द येणार नेचरमध्ये. मिस्टर पाटील काइंड, मिस्टर कुलकर्णी काइंड. आणि त्याच्यासोबत नेचरमध्येच काइंडसोबत मिस्टर पाटील सोशल आणि मिस्टर कुलकर्णी हेल्पफुल हे 2 शब्द येणार आहेत. पुढचा मुद्दा आहे हॉबीज. आणि हॉबीचा मुद्दा आपल्याला तिथे दिलेला आहे. आपल्याला पॅरेग्राफमध्ये हॉबी हा शब्द सापडतो. मिस्टर पाटील हॅज द हॉबी ऑफ प्लेईंग चेस. मिस्टर पाटील यांची हॉबी काय आहे, प्लेईंग चेस. तर ती आपण त्यांच्यासमोर त्यांच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. आणि मिस्टर कुलकर्णी लाईक्स गार्डनिंग. मिस्टर कुलकर्णींना कशाची आवड आहे, आवड आणि छंद दोन्ही सारखेच, त्याच्यामुळे हॉबी आणि लाईकिंग्स हे दोन्ही सारखे असतात. तर मिस्टर कुलकर्णी लाईक्स गार्डनिंग म्हणजे मिस्टर कुलकर्णींच्या कॉलममध्ये हॉबीच्या समोर आपल्याला गार्डनिंग असं लिहायचं आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे फॅमिली. मिस्टर पाटील्स फॅमिली हॅज 4 members whereas मिस्टर कुलकर्णी हॅज 5 members इन हिज फॅमिली. आणि एवढीच माहिती फॅमिलीबद्दल आहे, म्हणजे आपल्याला मिस्टर पाटील यांच्या कॉलममध्ये फॅमिलीसमोर 4 members लिहायचे आणि मिस्टर कुलकर्णी यांच्या कॉलममध्ये 5 members असं लिहायचं आहे. आणि मग एक शेवटचा मुद्दा राहतो नेटिव्ह प्लेस, मूळ गाव. तिथे आपल्याला शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलं आहे मिस्टर पाटील हॅज कम फ्रॉम जळगाव ॲज इट इज हिज नेटिव्ह प्लेस. नेटिव्ह प्लेस ह्या मुद्द्यामध्येच आपल्याला ते लक्षात येतं की इथेच त्याचं उत्तर आहे. मिस्टर पाटील जळगाव, मिस्टर कुलकर्णीज नेटिव्ह प्लेस इज सातारा. आणि मिस्टर कुलकर्णींचं नेटिव्ह प्लेस कोणतं आहे, सातारा. तर मिस्टर कुलकर्णींच्या कॉलममध्ये सातारा नेटिव्ह प्लेसच्या समोर आणि मिस्टर पाटीलच्या कॉलममध्ये जळगाव. आणि अशा रीतीने आपला इथे कॉलम पूर्ण होतो. तो आपण परत एकदा नीट लक्ष देऊन चेक करायचं की आपण पाटलांची माहिती पाटलांच्या कॉलममध्ये आणि कुलकर्णींची माहिती कुलकर्ण्यांच्या कॉलममध्ये लिहिली आहे का मिक्स अँड मॅच झालं आहे, हे नीट शांतपणे आधी चेक करायचं, कच्चं काम पूर्ण करायचं आणि मग सुंदर अक्षरामध्ये छान टेबल आखून आपल्या पेपरमध्ये ते सोडवायचं आहे. आता तुम्ही PDF फाईलमधून हा पॅरेग्राफ आणि ह्याचं टेबल हे एक्झाम्पलसुद्धा लिहून घ्यायचं आहे. आणि तुमच्यासाठी एक क्वेश्चन तिथे दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं सोडवायचा आहे. थँक्यू.